सर्व मित्रमैत्रिणींनो नमस्ते. तुम्हाला बहुतेकांना माहिती आहे की आता हे माझं कायमचं अभिवादन आहे सर्वांना, नमस्ते. कारण आपल्या ह्या नमस्ते या भारतीय अभिवादनाचा शब्दशः अर्थ आहे माझ्यातील चैतन्य तुमच्यातील चैतन्याला अभिवादन करत आहे. म्हणून सर्व मित्रमैत्रिणींनो नमस्ते. 2 दिवसापूर्वी UPSCचे अंतिम निकाल जाहीर झाले आणि काल नवं भारतीय वर्ष सुरू झालं. तेव्हा त्या नव्या भारतीय वर्षाच्या सुद्धा सर्वांना सर्व शुभेच्छा. मला वाटलं की UPSCने सुद्धा मुहूर्त निवडला निकाल लावण्यासाठी त्या नववर्षाची पूर्वसंध्या, ऑन द ईव्ह ऑफ द न्यू इयर. तेव्हा त्या निकालामध्ये ज्यांना आत्ता यशस्वी ठरवण्यात आलं असे 759 जण आहेत. त्या सर्वांना अभिनंदन आणि शुभेच्छा. त्या 759 मध्ये आपले अनेक मराठी मुलं मुली पण आहेत. त्याही सर्वांचं विशेष मनपूर्वक अभिनंदन आणि शुभेच्छा. या सर्वांचे आई वडील, पालक, कोणाचा मोठा भाऊ बहीण, कोणाचे जवळचे मित्रमैत्रिणी, याही सर्वांचं अभिनंदन. याचं कारण एक तर मी तर नेहमीच सांगतो की यशामध्ये कायमच पहिला वाटा आईवडिलांचा असतो आणि त्या क्रमाने. उगीच नाही आहे की आपली संस्कृती आपल्याला मातृदेवो भव सांगते, पहिला नमस्कार कायम आईला. तेव्हा मिळालेलं सर्व यश हे प्रथम अर्पण करायचं असतं आईवडिलांना, त्यानंतर गुरुजनांना. म्हणून आहे आपली प्रार्थना मातृदेवो भव, मग पितृदेवो भव आणि मग आचार्य देवो भव. आणि अर्थातच आपलं हे यश समाजाला आणि मनाला पटत असेल तर ईश्वराला अर्पण करून इदम न मम, हे माझं नाही, आता मला पुढचं मोठं काम करण्याची संधी मिळाली याचं भान ठेवून आता कामाला लागायचं. तेव्हा UPSCमध्ये यश मिळवलेल्या सर्वांचं मनपूर्वक अभिनंदन आणि त्यांना इथून पुढच्या वाटचालीसाठी तितक्याच मनपूर्वक शुभेच्छा. तुमच्याशी मी बोलताना हे अभिनंदन आणि शुभेच्छा हे शब्द फार विचारपूर्वक वापरतोय, कारण एका अतिशय अवघड आणि बहुधा भारतातल्या तर सर्वात अवघड मानल्या जाणाऱ्या परीक्षेत तुम्ही यश मिळवून दाखवलं, अभिनंदन. पण त्याच वेळी हे भान ठेवायचं आहे की प्रशासनाच्या माध्यमातून देशसेवा करायला आपण आता कुठे क्वालिफाय झालो. खरं आव्हान इथून पुढे आहे, त्यासाठी शुभेच्छा आहेत. त्या प्रशासनातल्या खऱ्या आव्हानापुढे हे स्पर्धा परीक्षांची तयारी करण्याकरता जे तुम्ही जे कष्ट घेतले असतील ना, आणि कोणी रात्र जागरणं केलेली असतील आणि कोणी कमालीच्या गरिबीत पण दिवस काढलेले आहेत, त्यांचं यश चित्तथरारक असतं, इतरांना प्रेरणा देणारं असतं, सगळं आहेच. पण येणाऱ्या आव्हानांच्या पुढे हे आजपर्यंतचे घेतलेले कष्ट किंवा पेललेले आव्हानं काहीच नाहीत, असं प्रशासनातलं आव्हान आहे. तिथे तुम्हाला अक्षरशः रोज टेबलवरच्या 100 फायली क्लिअर करायच्या आहेत. तुम्हाला रोज 100 वेगवेगळ्या प्रकारची माणसं भेटणार, त्यांच्या अडचणी घेऊन की त्या दूर करायच्या आहेत. हे चालू असताना रोज तिकडे फोन चालू असतील, जरी तुमचा PA बाहेर असला तरी, की ज्या फोनना तुम्हाला उत्तरं द्यायचे. कधी तुमच्या कार्यक्षेत्रामध्ये लोकप्रतिनिधी,
मंत्री, पालकमंत्री, मुख्यमंत्री, प्रधानमंत्री येणार तर ती असते प्रोटोकॉल ड्युटी. आणि ह्या सगळ्या गुंत्यांच्या मधनं तरी वेळच्या वेळी काम करत लोकांचं हित, लोकांचं भलं साधायचं, हे पेलण्याचं आनंददायक आव्हान आहे. तुम्ही UPSCत यश मिळवलं म्हणजे ते आव्हान पेलायला आता क्वालिफाय झालात म्हणून आहेत शुभेच्छा. तेव्हा निकाल लागले, 759 जणांची निवड झाली आणि त्यामध्ये काही मराठी पण आहेत. आपल्याला त्याचा आनंदच आहे. त्यांना पण अभिनंदन आणि शुभेच्छा आहेत. पण माझी थोडीशी भावना आहे की महाराष्ट्राचा निकाल थोडा कमी लागला आहे. आता आकडे पाहता येतील वगैरे, पण एक माझी नेहमीच भावना आहे की महाराष्ट्र म्हणजे भारताच्या टीममधला सचिन तेंडुलकर आहे किंवा आता आत्ताचे शब्द वापरायचे तर विराट कोहली किंवा रोहित शर्मा आहेत. माझ्या म्हणण्याचा अर्थ आहे की सेंचुरीच्या अलीकडे आपल्याला समाधान नाही. महाराष्ट्राची सेंचुरी पण पाहिजे आणि एकदम देशातल्या टॉपर्समध्ये किंवा सिंगल डिजिट रँक, आणि खरं म्हणजे महाराष्ट्राला नंबर 1 पण फार काळ आहे हवा आहे आपल्याला. तेव्हा हे ऐकणाऱ्यातले काही जण मनावर ते घेऊन तयारी करून अशी रँक मिळवतील ती शुभेच्छा व्यक्त करतो आहे. पण निवडल्या जाणाऱ्यांमध्ये सेंचुरी 100 होत नाही तोवर जरा माझं मन मला समाधानी होऊ नाही देत. माझी नेहमीची अभ्यासातून तयार झालेली श्रद्धा आहे की महाराष्ट्राचं काम देशासाठी लढणे हे आहे. याला मी म्हणतो शिवाजी महाराजांचा वारसा. तेव्हा टीम इंडिया जिंकली पाहिजे आणि त्या जिंकण्यात आपल्या सेंचुरीचं योगदान पाहिजे. याला मग मी म्हणतो की आनंददायक. अशा अर्थाने मी म्हणेन की थोडंसं महाराष्ट्राचं यावर्षीचं यश मला कमी वाटतं. पण आपल्याला यशासाठी वाटचाल करायचीच आहे, त्यासाठीच्या शुभेच्छा आहेत. हे जे 759 जण झाले ना आत्ता निवडलेले, त्याच्या पूर्वपरीक्षेला फॉर्म भरला होता 10,50,000 पेक्षा जास्त जणांनी. त्यातून निवड 759 जणांची झाली. आणि UPSC ही भारतातली टफेस्ट, काही जण त्याची तुलना IITच्या परीक्षेशी करतात, ती करण्याजोगी आहे. काही निकषांवर IIT जरा जास्त अवघड आहे. उदाहरणार्थ IITमध्ये निगेटिव्ह मार्किंग 3पट असतं. 3पट प्रश्नाचं उत्तर चुकलं तर प्रश्नाच्या मार्काचे 3पट मार्क मायनस. तेवढी UPSCने आपल्याबद्दल जरा दयाबुद्धी दाखवली. पण याउलट UPSCच्या परीक्षेचा सिलेबस करण्याचा अभ्यास प्रचंड व्यापक आहे. सोपंच सांगायचं तर जगातलं असं काही नाही की जे UPSCच्या अभ्यासक्रमात नाही. तेव्हा त्या मूळच्या 10.5 लाखातनं ज्या 759 जणांची निवड झाली, अभिनंदन आहे. एक व्यक्ती म्हणून मी माझ्या परीने जमणारं छोटंसं काम हाती घेतलं म्हणून मला त्यात आनंद आहे की चाणक्य मंडल परिवारातून तयारीच्या विविध आणि वेगवेगळ्या टप्प्यांना सहभागी होऊन ज्यांनी यश मिळवलं, असे ह्यामध्ये 64 पेक्षा जास्त आहेत. ते पेक्षा जास्त आहेत. यावर्षी आपण दिल्लीमध्ये सुद्धा मार्गदर्शन सुरू केलं. त्या पहिल्याच वर्षाला आपल्याला प्रतिसादही खूप चांगला होता. मला त्याचा आनंद आहे. त्यामधून मार्गदर्शन घेतलेला अक्षत जैन, तो आहे राजस्थानमधला, पण तो दुसरा आला देशात. आनंदाची गोष्ट आहे. चाणक्य मंडलपुरतं बोलायचं तर गेल्या वर्षानुवर्षांमध्ये आपला सर्वात उत्तम रँक क्रमांक 3 होता. तोही आता 2002 किंवा 3 साली तो मुलगा मूळचा बिहारचा पुण्यात आला आणि त्यांनी चाणक्यातनं सर्व तयारी करून 3रा नंबर मिळवला होता. मनीष रंजन 3रा होता. आता ह्या अक्षत जैननी मिळवला 2रा. आपल्याला भारताच्या यशात आनंद आहे, पण त्या आनंदासाठीच आपल्याला त्या यशात मराठी मुलामुलींचं पण यश हवं आहे म्हणून की उत्तम रँक मिळो. तर दिल्लीमध्ये आपण मार्गदर्शन सुरू केलं आणि आता पुढेही चालू राहणार. तेव्हा चाणक्य मंडल परिवारातून वेगवेगळ्या टप्प्यांना तयारी करून 64 जण, त्यामध्ये महाराष्ट्रातून आता जी पहिली आलेली तृप्ती ती पण आहे.
ज्या वैभव गोंडाणेंनी वयाच्या केवळ 21व्या वर्षी पहिल्या अटेम्प्टला देशात 25वी रँक मिळवली, म्हणजे त्याला आता ज्या सेवेत जायचं आहे त्याच्यातल्या सर्वोच्च पदावर जाणार असं त्याचं करिअर असणार. अशा सर्वांचं मनःपूर्वक अभिनंदन, त्यांना पुढच्या वाटचालीला सुद्धा मनःपूर्वक शुभेच्छा. मित्रमैत्रिणींनो, लक्षात घ्या की या 759 जणांचं अभिनंदन आणि त्यांना शुभेच्छा व्यक्त करतानाच मी शुभेच्छा आत्ता ज्यांची निवड झाली नाही त्यांना सुद्धा व्यक्त करतोय, लक्षात ठेवून व्यक्त करतोय. आणि त्याचबरोबर आत्ता जरी निवड झालेली असेल तरी आपली रँक सुधारणे आणि आपल्या मनामध्ये जी सेवा आहे, IAS, IFS किंवा IPS, कोणाच्या IRS असते, यासाठी ते 2 जूनला पुन्हा पूर्वपरीक्षा देतील. त्या सर्वांनाही त्या पूर्वपरीक्षेच्या शुभेच्छा व्यक्त करतो, त्यात त्यांना यश मिळावं ही शुभेच्छा व्यक्त करतो. पण लक्षपूर्वक हे म्हणणं माझं काम आहे, कारण ती माझ्या मनाचा एक भाग कायम असतो की परीक्षेच्या भाषेत ज्यांना रूढार्थाने आत्ता यश मिळालं नाही त्यांचं पण अभिनंदन करतो आणि त्यांना पण शुभेच्छा व्यक्त करतो. एक तर मित्र हो, मी फार मनापासून म्हणतोय की केवळ परीक्षेतलं यश मिळालं म्हणजेच सर्वस्व मिळालं, यशस्वी झालो, आणि या उलट नाही मिळालं तर आता आपण अयशस्वी झालो, या दोन्ही चुकीच्या समजुती आहेत. परीक्षेत ज्यांना यश मिळालं आनंदाची गोष्ट आहे, त्यांना अभिनंदन आणि शुभेच्छा आहेत. आणि मी म्हणालो आता तुमची खरी वाटचाल चालू झाली. पण समजा आत्ताच्या परीक्षेत नाही मिळालं यश, तर काय आकाश कोसळलं का? किंवा नाही मिळालं यश तर काय तो मुलगा मुलगी तरुण तो कोणी काही कमी बुद्धीचा आहे किंवा त्यांनी काही कमी कष्ट घेतले होते असा अर्थ होतो का? अजिबात अर्थ होत नाही. एक उर्दू शेर माझा अतिशय लाडका आहे, त्याची पहिली ओळ आहे, सितारों से आगे जहां और भी है. म्हणजे आपली नजर ज्या सूर्य चंद्र तारकांच्यावर खेळलेली असते तर विश्व त्याही पलीकडे खूप मोठं आहे. आज तुमच्याशी बोलताना UPSC आणि त्यातील यश हा निमित्त आहे म्हणून आपली नजर त्यावर आहे. ते मिळालं यश तर आनंद आहे, ते इदम न मम म्हणत पुढच्या यशाकडे वाटचालीला सुरुवात करायची. पण समजा नाही मिळालं, काही आकाश कोसळलं नाही. सितारों से आगे जहां और भी है. एक तर कमी शब्दात आत्ता पक्क ठामपणाने सांगतो की आयुष्यात तुम्ही काय आहात, तुमच्यातली गुणवत्ता काय आहे हे ठरवण्याचा अधिकार कधीही दुसऱ्या कोणत्याही व्यक्ती किंवा संस्था किंवा एखादी परीक्षा हिच्या हातात देऊ नका. त्यावरनं मोजू नका. एक स्वतःचं मोजमाप आहे, आपण काय आहोत. माझा हा मुद्दा ज्यांच्या लक्षात येईल त्यांना लक्षात येईल की एक वेळ परीक्षांमध्ये यश मिळवणं मग तुलनेने सोपी गोष्ट आहे, पण आपण जी स्टँडर्ड स्वतःकरता सेट करू आणि स्वतःला त्या मापाने मोजू ते जास्त वरचं आहे. मग पण आपण काय आहोत आणि आपण हुशार आहोत की नाही, बुद्धिमान आहोत की नाही, आपलं करिअर चांगलं होणार की नाही, हे काही बाह्य कुठल्या तरी UPSC नावाच्या घटनात्मक यंत्रणेसकट सांगतोय की तिच्या हातात सोपू नका. आणि असं तिच्या हातात नाही, ही पण वस्तुस्थिती आहे. UPSC काय दरवर्षी निकाल लागतात आणि एक सरासरी समजा 80-100 IAS होतात. काय करतात पुढे आयुष्यात? कौन सा बहुत बडा तीर मार लिया? शासनात जाऊन केलं का त्यांनी उत्तम काम? खरं आव्हान ते आहे. आणि या उलट कॉन्व्हर्स ऑल्सो इज ट्रू की समजा त्या वेळेला कोणी 2, कोणी 3, 4, 5, 6 अटेम्प्ट देऊन समजा दुर्दैवाने झाला नाही, तो दुःखी होतो, मला माहिती आहे, आणि त्याच्याबरोबर मी पण दुःखी होतो असतं माहिती आहे. पण आयुष्य ही मोठी गोष्ट आहे. ते अशा आत्ताच्या वयातल्या एखाद दुसऱ्या परीक्षेच्या टप्प्याने ठरत नाही, पण आपली तपश्चर्या जास्त महत्त्वाची. ती जेव्हा आपण करू तेव्हा आयुष्यातलं यश आपण मिळवतोच आपण. म्हणून मी लक्षपूर्वक आणि अत्यंत मनापासून जाहीर झालेल्या निकालात ज्यांची निवड झाली नसेल किंवा ज्यांना अपेक्षित रँक खूप वरची आहे पण आत्ता मिळाली नसेल, या सगळ्यांसकट मनापासून शुभेच्छा व्यक्त करते की ते पुन्हा ज्यांचे अजून अटेम्प्ट शिल्लक आहेत ते देतील 2 जूनला. ज्यांचे अटेम्प्ट शिल्लक आहेत त्यांना मी म्हणेन की मार्कशीट आल्यावर
ज्यांना हवं आहे त्यांच्याशी मी वैयक्तिकसुद्धा बोलून आता पुढच्या टप्प्याला परफॉर्मन्स आपला कसा सुधारायचा याची आपण योजना करून कामाला लागू शकतो. पण आपापल्या काही कारणांमुळे समजा ज्यांचं वय किंवा अटेम्प्ट संपले किंवा कोणावर काही घरच्या जबाबदाऱ्यांमुळे मिळतं ते एक जॉब घेऊन पुढे आपलं जीवन घडवण्याची वेळ येते. सर्वांना शुभेच्छा आहेत. आणि अशा सर्वांच्या बरोबर अर्थातच मी माझ्या छोट्याशा शक्तीनिशी आहेच हे, तेव्हा ह्या शुभेच्छा आहेत. म्हणून मित्र, खऱ्या मूळच्या शुभेच्छा आहेत आपल्या स्वप्नातला एक स्वच्छ आणि कार्यक्षम असा कार्यकर्ता अधिकारी होण्यासाठीच्या शुभेच्छा आहेत. खरंच सांगतो आहे की परीक्षेत यश मिळालं तर त्या क्षणाला जीवन आपलं बदलतं, समाजातलं स्थान बदलतं. आणि नाही म्हणलं तरी एकदा त्या शासकीय सेवेत गेले की भोवती असे सगळे मोठं ऑफिस, मोठं टेबल, सगळे आपल्याला साहेब किंवा मॅडम म्हणतायत, मोठा बंगला आहे, म्हणजे सत्तेचे सगळे पॅराफर्नेलिया, ट्रॅपिंग्ज ऑफ पॉवर भोवती असतात. अशा वेळी ते यश आणि नंतर मिळणारी सत्ता डोक्यात जाऊ न द्यायला लागतं चारित्र्य, कॅरेक्टर. ते मोलाचं आहे की मला मिळालेलं हे पद हे माझ्या केवळ गर्व किंवा अहंकारासाठी नाही, तर ते समाजाची सेवा करण्यासाठीचं याचं भान. त्याला आपण चाणक्य मंडल परिवारमध्ये शब्द वापरतो, कार्यकर्ता अधिकारी. कोणाला म्हणायचं तर जो स्वच्छ आहे आणि कार्यक्षम आहे दोन्ही. आणि त्यातल्या कार्यकर्ता अधिकारी शब्दात आपल्या मनातली संकल्पना आहे की दर महिन्याच्या 1 तारखेला पगार घेणारा मी समाजाचा पूर्णवेळचा कार्यकर्ता या भावनेने काम करीन. आणि समाज म्हणजे सर्व समाज, हा सर्व देश, त्यातला सर्वसामान्य माणूस, तो पण आपल्या राज्यघटनेनुसार सार्वभौम आहे. मी त्याचा सेवक आहे आणि असा त्याचा सेवक असण्यात अभिमान बाळगूयात या एका भावनेने आणि तशा पद्धतीने जो काम करतो त्याला म्हणायचं कार्यकर्ता अधिकारी. तेव्हा लागलेल्या निकालात ज्यांची निवड झाली अशा आत्ताच्या सर्व कार्यकर्ता अधिकाऱ्यांना आणि ज्यांना पुढे पण कार्यकर्ता अधिकारी व्हायचं आहे अशा सर्वांना मनःपूर्वक अभिनंदन आणि शुभेच्छा. आणि अर्थातच मुळातच सर्वांनाच सर्व काळ सर्व शुभेच्छा.